मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील भोजशाळेबाबत दिलेल्या निर्णयात उच्च न्यायालयाने अखेर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार दिलाय. तसेच सरकारला लंडनमधून भोजशाळेतील माता वाग्देवीची मूर्ती भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही दिलेत. असं असताना भोजशाळेचा आत्मा मानली जाणारी वाग्देवीची मूर्ती भारतातून लंडनपर्यंत कशी पोहोचली असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. आज आपण याच विषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. तर 11व्या शतकात धार ही राजा भोज यांची राजधानी होती आणि भोजशाळा हे ज्ञान व शिक्षणाचं प्रमुख केंद्र होतं. दूर दूरहून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी यायचे. संगीत, संस्कृत, योग, तत्वज्ञान, व्याकरण, ज्योतिष आणि आयुर्वेद यांसारख्या विषयांचे शिक्षण इथं दिलं जायचं. हिंदू पक्षाचा दावा आहे की हे स्थळ केवळ पूजेचे नव्हते, तर भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे जिवंत प्रतीक सुद्धा होते. भोजशाळा परिसरात आजही संस्कृत, प्राकृत आणि प्राचीन नागरी लिपीतील शिलालेख, कोरीव स्तंभ आणि स्थापत्य अवशेष आढळतात. अनेक अभिलेखांमध्ये ओम नमः शिवाय, ओम सरस्वत्यै नमः तसेच परमार राजांची स्तुती आढळल्याचा दावा करण्यात आलाय. याच परंपरेत माता सरस्वती किंवा वाग्देवीच्या उपासनेचा उल्लेख आढळतो. ज्ञान आणि वाणीची देवी म्हणून त्यांची पूजा केली जात होती. त्यामुळे भोजशाळा ही ज्ञान आणि श्रद्धेचा संगम मानली जात होती. मान्यतेनुसार भोजशाळेत वाग्देवीची एक विशेष मूर्ती स्थापित होती, जी संपूर्ण शिक्षण केंद्राचं आध्यात्मिक केंद्रबिंदू होती. ही मूर्ती केवळ पूजेची वस्तू नव्हती, तर त्या काळातील सांस्कृतिक चेतना आणि ज्ञान परंपरेचे ते प्रतीक होते. विद्यार्थी शिक्षण सुरू करण्यापूर्वी माता सरस्वतीचे आशीर्वाद घेत असत आणि हीच परंपरा भोजशाळेची ओळख बनली. भोजशाळेवर अनेकदा इस्लामी आक्रमणे झाली. 1269 मध्ये कमाल मौला नावाचा मुस्लिम फकीर मालव्यात आला आणि त्यानंतर येथे इस्लामी प्रभाव वाढू लागल्याचा दावा केला जातो. त्यानंतर 1305 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने मालव्यावर आक्रमण करून भोजशाळेचे मोठं नुकसान केलं. हिंदू पक्षाचा दावा आहे की त्यावेळी येथे शिक्षण घेणारे 1200हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना बंदी बनवून इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. पुढे 1401 मध्ये दिलावर खानने परिसरातील एका भागाचे दर्ग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1514 मध्ये महमूद शहाने भोजशाळेवरील नियंत्रण मजबूत करत कमाल मौला मकबऱ्याचा विस्तार केला. हिंदू पक्षाच्या मते याच घटनांच्या आधारावर पुढे या स्थळाला मशीद आणि दर्गा म्हणून संबोधलं जाऊ लागलं. नंतर मेदिनी राय यांनी मुस्लिम शासकांविरोधात लढा देत या परिसरावर पुन्हा नियंत्रण मिळवलं. 1703 मध्ये मालव्यावर मराठ्यांचं राज्य प्रस्थापित झालं आणि मुस्लिम सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर येथे ब्रिटिशांचं राज्य आलं. वाग्देवीची मूर्ती परमारकालीन उच्च दर्जाच्या शिल्पकलेचे उदाहरण मानली जाते. अंदाजे 11व्या शतकातील ही मूर्ती पांढऱ्या दगडात साकारलेली असून देवीला पारंपरिक 4 भुजांच्या स्वरूपात दाखवण्यात आले. मूर्तीतील शांत चेहऱ्यावरील भाव, दागिन्यांवरील नक्षीकाम आणि शरीर रचनेतील संतुलन हे त्या काळातील उत्कृष्ट शिल्पकलेचं दर्शन घडवतं. ब्रिटिश म्युझियमच्या नोंदीमध्ये मात्र या मूर्तीच्या ओळखीबाबत मतभेद दिसून येतात. काही ठिकाणी तिला वाग्देवी तर काही ठिकाणी जैन परंपरेतील अंबिका देवी म्हणून नोंदवण्यात आलेले आहे. अशी माहिती आहे की मोगल आक्रमणानंतर खंडित झालेली ही मूर्ती इंग्रजांनी उत्खननातून बाहेर काढली. त्यानंतर गेली 117 वर्ष ही मूर्ती लंडनमध्ये स्थित आहे. 1880 मध्ये भोपावरचे ब्रिटिश पॉलिटिकल एजंट मेजर किनकेड यांनी ही मौल्यवान मूर्ती इंग्लंडला नेल्याचं सांगितलं जातं आणि पुढे ती ब्रिटिश म्युझियमच्या संग्रहाचा भाग बनली. कालांतराने तिला मध्ययुगीन भारतीय शिल्पकलेचे महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणून नोंदवण्यात आले. सध्या ही मूर्ती लंडनमधील ब्रिटिश म्युझियम ग्रेट रसेल स्ट्रीट येथे संरक्षित असल्याचं सांगितलं जाते. आशियाई कला विभागात ठेवलेल्या या मूर्तीला विशेष काचपेटीत प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. भारतात तिला माता सरस्वती किंवा वाग्देवी म्हणून पूजले जाते, तर ब्रिटिश म्युझियममध्ये तिच्याकडे ऐतिहासिक कलाकृती म्हणून पाहिलं जाते. ब्रिटनमधील ब्रिटिश म्युझियम ऍक्ट 1963 नुसार मूर्ती भारतात परत आणणे कठीण असलं तरी भारत सरकार हा विषय युनेस्कोच्या 1970च्या कराराचा आधार घेत ब्रिटन समोर अधिकृतपणे मांडू शकते.
या करारानुसार कोणत्याही देशातून बेकायदेशीररित्या बाहेर नेलेल्या सांस्कृतिक वारशाच्या वस्तू मूळ देशाला परत देण्यावर भर दिला जातो. त्यामुळे वाघदेवीची मूर्ती लवकरच भारतात परत येईल असा विश्वास आहे. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.